नमस्कार. सर्व शिक्षक मित्रांचं स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण पवित्र पोर्टल 2025-26 यामध्ये विथ इंटरव्ह्यू साठी काय क्रायटेरिया असणार आहे ते पाहणार आहोत. आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्याला मुदतवाढ मिळाली आहे प्रेफरन्स लॉक करण्यासाठी. बऱ्याच शिक्षकांनी प्रेफरन्स हे लॉक केलेले आहे, तरी सुद्धा आपल्याला 16 तारीख ही मिळालेली आहे. पुन्हा एकदा तुम्ही जर प्रेफरन्सच्या बाबतीमध्ये जर कन्फ्यूज असाल, गोंधळाच्या परिस्थितीमध्ये असाल, तर तुम्ही पुन्हा एकदा जाऊन तुमचे प्रेफरन्स अनलॉक करून तुमचं अरेंजमेंट व्यवस्थित करून तुम्ही लॉक करू शकता. तुम्ही सर्वांनीच विदाऊट इंटरव्ह्यू साठी प्रेफरन्स लॉक केलेले असतील आणि त्याचबरोबर विथ इंटरव्ह्यू साठी प्रेफरन्स लॉक केलेले असतील. आणि प्रत्येकाच्या मनामध्ये हाच प्रश्न आहे की आपलं या भरतीमध्ये काम होणार आहे की नाही. बरोबर आहे. ज्यांचा स्कोर खूप जास्त चांगला आहे त्यांना सुद्धा हाच प्रश्न आहे. त्यांना त्यांची आवडीची संस्था किंवा आवडीचे स्थानिक स्वराज्य संस्था मिळणार आहे का नाही. का ज्यांना स्कोर कमी आहे, ज्यांचा स्कोर कमी आहे परंतु कॅटेगरीमध्ये आहेत, त्यांना सुद्धा जास्त म्हणजे त्यांनी आशा लावून ठेवलेली की आपलं सुद्धा काम होणार आहे. बऱ्याच शिक्षकांचं काम हे या भरतीमध्ये होणार आहे, परंतु प्रश्न हा की प्रत्येकाला त्यांच्या आवडीची शाळा किंवा प्रत्येकाला त्यांची आवडीची संस्था मिळणार आहे की नाही. तर पहा, पवित्र पोर्टलमध्ये विदाऊट इंटरव्ह्यूची सगळ्यात पहिल्यांदा लिस्ट लागते किंवा विदाऊट इंटरव्ह्यूला सगळ्यात पहिल्यांदा कन्सिडर केलं जातं आणि विदाऊट इंटरव्ह्यूला कन्सिडर केल्यानंतर विथ इंटरव्ह्यूची लिस्ट लागते किंवा नंतर विथ इंटरव्ह्यूला कन्सिडर केलं जातं. आता विदाऊट इंटरव्ह्यूचा तर प्रश्न संपला. का? कारण विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये डायरेक्ट एका जागेला एक शिक्षक त्या ठिकाणी अपॉइंट केला जातो किंवा डायरेक्ट त्याचं त्या ठिकाणी एका शिक्षकाचं काम त्या ठिकाणी झालेलं असतं. परंतु विथ इंटरव्ह्यूचं असं नसतं. विथ इंटरव्ह्यू साठी एक नवीन जी आर आलेला आहे किंवा विथ इंटरव्ह्यू साठी 2022 पेक्षा यावेळी म्हणजे 2022 मध्ये ज्या पद्धतीने विथ इंटरव्ह्यू मध्ये शिक्षकांची भरती केली गेली त्या पद्धतीने 2025च्या टेट मध्ये असं होणार नाहीये. यासाठी एक नवीन जी आर आलेला आहे किंवा एक नवीन पत्र आलेलं होतं पहा, त्या पत्राबद्दल आपण याच्यामध्ये बोलणार आहोत. आणि त्याचबरोबर तुम्ही टेट 2025 चे विथ इंटरव्ह्यूचे मार्क आत्ताच काढू शकता. ठीक आहे. तर चला आपण पाहूयात त्याचे पत्रक आहे ते कोणतं आहे. ठीक आहे. या ठिकाणी एक शासन निर्णय आलेला आहे. या शासन निर्णयामध्ये जर तुम्ही पाहिलं तर पहा, पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरतीचा मुलाखतीसह हा प्रकार निवडणाऱ्या शैक्षणिक संस्थांनी उमेदवारांची निवड करण्यासाठी कोणत्या प्रकारचं मानक ऍक्सेप्ट करायचं किंवा कोणत्या प्रकारे त्यांनी भरती करायची ते आपल्याला यामध्ये सांगितलेलं आहे. आणि हे कधी आलेलं आहे पहा, हे आलेले आहे 2 एप्रिल 2026. लक्षात घ्या, 2025 मध्ये काय होत होतं ते सांगतो आधी. 2025 मध्ये 2025 मध्ये सॉरी टेट 2022 मध्ये काय होतं ते सांगतो. टेट 2022 मध्ये एका जागेसाठी 10 शिक्षक येत होते. बरोबर आहे. म्हणजे मुलाखतीसह एक जर जागा असेल एखाद्या संस्थेवर तर त्या एका जागेसाठी 10 शिक्षक हे मुलाखतीसाठी येत होते आणि त्या 10 शिक्षकांमधून संस्था एकाची निवड करत होती. मात्र ती संस्था त्यांच्या पद्धतीने एकाची निवड करत असे. म्हणजे त्यांच्या पद्धतीने ते इंटरव्ह्यू अरेंज करायचे. त्यांची गुणपत्रिका त्यांच्या पद्धतीने असायची. कुठल्याही प्रकारची ऑफिशियल गुणपत्रिका म्हणजे टेट कडून पवित्र पोर्टल मार्फत दिली नसायची. प्रत्येक संस्था त्यांच्या पद्धतीने गुणांचं मूल्यांकन करायची आणि 10 पैकी एका उमेदवाराची निवड करत होते टेट 2022 मध्ये. मात्र टेट 2025 मध्ये सगळ्यात महत्वाचा बदल जो झालेला आहे तो काय झालाय पहा. सर्वात महत्वाचा बदल झाला याच्यामध्ये तो झालेला आहे, तुम्ही जर पाहिलं तर सगळ्यात पहिल्यांदा यावेळी एकाच 3 या प्रमाणामध्ये शिक्षक बोलवले जाणार आहेत. किती? एकाच 3. आता एकाच 3 म्हणजे काय की एका जागेसाठी 3 शिक्षक. टेट 2022 मध्ये एका जागेसाठी किती शिक्षक होते? 10. आता किती बोलवणार आहे एका जागेसाठी? 3. म्हणजे एकाच 3 हे प्रमाण असणार आहे. येतं लक्षात. आणि दुसरी गोष्ट, टेट 2025 मध्ये एका जागेसाठी 3 शिक्षक बोलवणार आहेत आणि त्याचबरोबर ते जे 3 शिक्षक असणार आहेत त्या एका जागेसाठी त्यांची मुलाखत प्रक्रिया कशी राबवली गेली पाहिजे हे सुद्धा आपल्याला आता सांगितलं गेलेलं आहे. म्हणजे यामध्येच आपल्याला दिलं गेलेलं आहे की कशा प्रकारे त्यांचं म्हणजे बघा इथं तुम्ही जर हे वाचू शकता. ठीक आहे. याला तुम्ही वाचू शकता की काय काय सांगितलेलं आहे की 100 गुणांपैकी मुलाखत प्रक्रिया असणार आहे. त्यानंतर समान गुण असेल तर काय,
जर समान गुण असतील दोन कॅन्डिडेटला तर कशा प्रकारे, हे सगळं दिलेलं आहे परिपत्रकामध्ये. हे मी तुम्हाला जास्त सांगत बसत नाही. फक्त यामध्ये सांगायचं आहे काय की मुलाखत प्रक्रियेमध्ये गुणांकन कशा प्रकारे केले जाणार आहे, तर त्याचा एक खाली मायना दिलेला आहे. पहा, हा वाला मायना त्याचा दिलेला आहे की मुलाखत प्रक्रियेसाठी काय काय केलं जाणार आहे. 100 मार्क कशा प्रकारे मार्गी लावले जाणार आहे ते या ठिकाणी दिलेले आहे. आणि यावरूनच आपण आपले मार्क काढू शकतो विथ इंटरव्ह्यू साठीचे. ठीक आहे, तर चला याचे मार्क काढू आपण. एक उमेदवार घेऊ, एका उमेदवारासाठी आपण याचा डेमो घेऊयात. म्हणजे विथ इंटरव्ह्यू साठी तुम्ही तुमचे मार्क आत्ताच्या आत्ता काढू शकता. 100 मार्काची इंटरव्ह्यू असणारे, मुलाखत असणारे, त्यामध्ये पहा पहिला जो मुद्दा आहे त्यामध्ये तुमच्या टेट परीक्षेमध्ये, टेटमध्ये तुम्हाला जेवढे मार्क पडलेत त्यांच्या 75% गुण हे तुम्हाला काढावे लागतील. म्हणजे तुम्हाला टेटमध्ये किती मार्क पडलेले त्याच्या आधी 75% गुण काढावे लागतील. म्हणजे तुम्हाला जर हे बघा इथं एक त्यांनी दिलेला आहे नमुना, जर तुम्हाला 140 मार्क पडले असतील तर गुणिले 140 गुणिले 75 करा आणि भागिले किती करा, 200. इथे लक्षात, 140 गुणिले 75 करा आणि भागिले 200 करा आणि त्याचं उत्तर येते 52.5. किती येते, 52.5. आता याच्या जागी तुम्हाला किती मार्क असू शकतात, काहींना 100 मार्क असू शकतात. बघा मग 100 जर मार्क असतील तर तुम्ही काय करणार, फक्त याच्या जागी काय टाकणार, 100 टाकणार. याच्या जागी 100 टाकणार. 100 असतील तर मग शून्याला गेला 0, शून्याला गेला 0, म्हणजे 75 भागिले 2, 75 भागिले 2, 75 भागिले 2 जर केलं तर ते 37.5 इतके मार्क येतात. इथे लक्षात, म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा 100 पैकी तुम्हाला किती मार्क पडले, 37.5. कधी, जर तुमचा टेकचा स्कोर किती असेल, 100 असेल तर. आता मी ज्या कॅन्डिडेटचा घेतोय त्याला 140च मार्क आहे. ठीक आहे, म्हणजे त्याला 140च मार्क आहेत. मग 140 मार्क आहे, तुम्ही तुमचा काढू शकता. काय करणार, फक्त 140च्या जागी तुमचा स्कोर टाका, जेवढा काही स्कोर असेल तुमचा, आणि गुणिले 75 करा आणि भागिले 200 करा. तुम्हाला तुमचा स्कोर मिळून जाईल. 75 पैकी तुम्हाला तेवढे मार्क पडतील. ज्याला 140 मार्क आहेत त्याचा स्कोर येतोय 52.5. किती येतोय, 52.5. किती पैकी, 75 पैकी. इथं बघा कमाल गुण किती आहेत, कमाल गुण किती आहेत, 75. म्हणजे 100 मधले 75 मार्क हे तुमच्या टेट मधलेच आहेत. मुलाखतीसाठीचे 100 मार्क तुम्हाला 100 मार्कापैकी तुमचं जे हे चेक केलं जाणार आहे की तुम्हाला 100 पैकी किती मार्क पडतात येतात आणि त्यावरून तुम्हाला मुलाखतीमध्ये तुमची निवड होणार आहे. बरोबर आहे. त्या 100 मार्कामधले 75 पैकी तुमचे मार्क जे असतील ते डायरेक्ट कशातले असतील, तुमच्या टेटच्या मार्कावर डिपेंड असतील. मग ज्याला 140 मार्क आहेत टेटला, त्याला त्या 75 मार्कापैकी किती मार्क मिळाले, 52.5 मार्क मिळाले. ते कसे काढायचे मी तुम्हाला आता सांगितलं. हे 52.5 आपण इथे लिहून घेतले. नंतर दुसरं आहे पहा, शिफारस केलेल्या पदाची व्यावसायिक अर्हता. आता शिफारस केलेल्या पदाची व्यावसायिक अर्हता, व्यावसायिक अर्हता म्हणजे काय की आपली जी डिग्री आहे डीएड किंवा बीएड, डीएड असेल, बीएड असेल किंवा एमएड असेल, ही झाली व्यावसायिक अर्हता. ही काय झाली, व्यावसायिक अर्हता. त्याच्याबद्दल ठीक आहे, त्याबद्दल प्रत्येक कॅन्डिडेटसाठी. तर पहिला आहे बा, विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण असेल तर 5 गुण द्या. टोटल 8 पैकी आहे बरं का हे. जसं हे 75 पैकी होता तसं हा किती पैकी आहे, 8 पैकी आहे. म्हणजे 8 पैकी जर तो विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण, विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण म्हणजे काय, आपण ज्याला म्हणतो आपण त्याला काय म्हणतो पहा, एक ए ग्रेड असतो किंवा फर्स्ट क्लास असतो, आपण त्याला म्हणतो. एक असतो फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन. बरोबर आहे. म्हणजे विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण म्हणजे काय की फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन. आता आमच्या साईडला फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन 75% पेक्षा ज्याला मार्क जास्त आहे, 75% पेक्षा ज्याला मार्क जास्त आहेत कशाला, डीएड, बीएड किंवा एमएड ला. म्हणजे जे काही तुम्ही ज्या शैक्षणिक व्यावसायिक अर्हतेनुसार चाललेले आहात, ठीक आहे, ज्या तुम्ही व्यावसायिक अर्हतेनुसार चाललेले आहात त्याच्यामध्ये त्या डिग्रीला तुम्हाला समजा ती बीएड ची डिग्री असेल तर बीएड च्या डिग्रीला तुम्हाला 75% पेक्षा जास्त मार्क असेल तर तुम्ही पहिल्यामध्ये येताय, तुम्हाला तिथे डायरेक्ट किती मार्क मिळाले, 5 मार्क मिळाले. प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण असाल म्हणजे फर्स्ट क्लास मध्ये असाल, फर्स्ट क्लास आमच्याकडं 60% टू 75% कन्सिडर केलं जातं. याच्यामध्ये असेल तर फर्स्ट क्लास समजलं जातं. जर असं असेल तर तुम्हाला किती गुण मिळतील, 3 गुण मिळतील. आणि जर तुम्ही 5 किंवा द्वितीय श्रेणीमध्ये असाल, त्याच्या खाली असाल, बी वगैरे ग्रेड असेल तुमचा, तर तुम्हाला किती 2 मार्क मिळतील.
आणि अजून एक चौथा आहे, जर शिफारस केलेल्या पदासाठी आवश्यक असलेल्या व्यावसायिक अर्हतेपेक्षा अधिकची अर्हता असेल. म्हणजे काय, जर तुम्ही सध्या बीएड साठी, समजा तुम्ही 9-10 साठी आहात, सपोज करा तुम्ही 9-10 साठी आहात आणि 9-10 साठी तुम्हाला काय पाहिजे, बीएड पाहिजे, एमएड ची आवश्यकता नाहीये. ठीक आहे, 9-10 साठी आहात तुम्ही, बीएड ची आवश्यकता आहे तुम्हाला, परंतु बीएड बरोबर तुमच्याकडे एमएड ची पण डिग्री आहे. म्हणजे तुम्हाला शिफारस केलेल्या पदासाठी आवश्यक असलेल्या व्यावसायिक अर्हतेपेक्षा अधिकची अर्हता तुमच्या जवळ आहे. म्हणजे तुमच्या जवळ बीएड तर आहेच 9-10 ला, पण त्याचबरोबर तुमच्याकडे एमएड पण आहे. जर असं असेल तर तुम्हाला हे शेवटचे 3 गुण सुद्धा मिळतील. येतं लक्षात. अशा प्रकारे तुम्हाला 8 पैकी मार्क दिले जातात. जर फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन असेल, म्हणजे 75% पेक्षा जास्त मार्क असतील डीएड ला, बीएड ला, एमएड ला, तर ते 5 गुणापैकी तुमचे ते मार्क झाले इथं. जर तुम्हाला प्रथम श्रेणी असेल, ए ग्रेड असेल, तर 3 मार्क असेल तुम्हाला. जर तुम्ही 60% पेक्षा खाली असाल तर तुम्ही 5 किंवा द्वितीय श्रेणीमध्ये कन्सिडर केलं जातं आणि त्या ठिकाणी तुम्हाला 2 गुण मिळतात. आणि चौथा काय आहे की तुम्हाला जर डीएड समजा तुम्हाला बीएडच्या बेसिसवर लागलेत, पण तुमच्याकडे एमएड ची पण डिग्री आहे, तर अशा वेळी तुम्हाला हे 3 मार्क सुद्धा मिळतात अधिकचे. असे हे 5 आणि हे 3 8, जास्तीत जास्त तुम्हाला किती मार्क पडू शकतात, 8 मार्क पडू शकतात. या ठिकाणी 52.5 खोडलंय मी, ठीक आहे लिहितो. या ठिकाणी 52.5. आता पहा, माझ्याकडे जो कॅन्डिडेट आहे ना, त्या कॅन्डिडेट साठीची डिग्री पहा या ठिकाणी दिसते. आता ही व्यावसायिक अर्हता म्हणजे बॅचलर ऑफ एज्युकेशन. आता हा जो कॅन्डिडेट आहे हा बीएड आहे. हा कोण आहे, बीएड आहे. ठीक आहे, 9th आणि 10th साठी पात्र आहे, हा बीएड आहे. आता ह्याच्याकडे पासिंग सर्टिफिकेट आहे. पासिंग सर्टिफिकेटवर सरळ सरळ इथं लिहिलंय पहा, ए ग्रेड. काय लिहिलंय, ए ग्रेड. ए ग्रेड म्हणजे काय, फर्स्ट क्लास. ए ग्रेड म्हणजे काय, फर्स्ट क्लास. इथं ए ग्रेड लिहिलंय आणि हा बीएड आहे. हा कॅन्डिडेट बीएड आहे, 9th आणि 10th साठी एलिजिबल आहे. मग जर हा बीएड आहे आणि 9th आणि 10th साठी एलिजिबल आहे आणि त्याचे ग्रेड कोणता आहे, फर्स्ट क्लास येतो. आता फर्स्ट क्लास म्हणजे तो विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण नाहीये. विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण साठी काय लिहिलं पाहिजे, फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन. तर हा येतोय दुसऱ्या श्रेणीमध्ये. याला इथं 3च मार्क मिळतील. 5 पैकी किती मार्क मिळतील, 3 मार्क. दुसरी गोष्ट, आता खाली या 3 पैकी एकच असाल तुम्ही कोणीतरी, एक तर तुम्हाला 5 मिळतील, 3 मिळतील किंवा 2 मिळतील. इथं 3 मिळाले या कॅन्डिडेटला. आता चौथा काय, शिफारस केलेल्या पदासाठी आवश्यक असलेल्या व्यावसायिक अर्हतेपेक्षा अधिकची अर्हता. आता 9th आणि 10th साठी त्यांना आवश्यक आहे बीएड, त्यांच्याकडे बीएड आहे म्हणून तर इथं ते पात्र आहेत. परंतु त्यांच्याकडे जर एमएड असेल तर त्यांना या ठिकाणी अधिकचे 3 गुण मिळतील. परंतु हे जे कॅन्डिडेट आहेत यांच्याकडे पुढची डिग्री, पुढची शैक्षणिक अर्हता, व्यावसायिक अर्हता नाहीये, म्हणजे इथं त्यांना मार्क मिळणार नाही. म्हणजे पूर्ण 8 पैकी या कॉलम मध्ये त्यांना मार्क किती मिळाले, 3 मार्क मिळाले. येते लक्षात. इथं पूर्ण कॉलम मध्ये 8 पैकी किती मार्क मिळाले, 3 मार्क मिळाले. या खाली आता तिसरा आहे शिफारस केलेल्या पदाची शैक्षणिक अर्हता. सेम जसं हे बीएड डीएड साठी ना, तसं हे शैक्षणिक अर्हता म्हणजे आपली बीएससी, एमएससी, बीए, एमए जे काय असेल ते, बरोबर, ही शैक्षणिक अर्हता झाली आपली. बॅचलरची डिग्री आर्ट्स मध्ये, बॅचलरची डिग्री कॉमर्स मध्ये, बॅचलरची डिग्री सायन्स मध्ये, तर ही शैक्षणिक अर्हतासाठी सेम टू सेम कॉलम आहे पहा. इथं पण विथ डिस्टिंक्शन साठीचा पहिला आहे. जर तुम्ही विथ डिस्टिंक्शन असाल तर तुम्हाला 5 गुण मिळतील. फर्स्ट क्लास असाल तर 3 गुण मिळतील. म्हणजे त्याच्या खाली पास वगैरे असाल, म्हणजे 60% खाली आला तर तुम्हाला त्या ठिकाणी 2 गुण मिळतील. आणि हे ऑलरेडी तुमच्या डिग्री सर्टिफिकेटवर दिलेलं आहे. तुम्ही एकदा डिग्री सर्टिफिकेट पाहिली ना, तर त्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला कुठली श्रेणी मिळालेली. फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन मध्ये असाल तर 5 गुण घ्या. जर तुम्ही फर्स्ट क्लास मध्ये असाल तर 3 गुण घ्या आणि त्याच्या खाली असाल तर सरळ सरळ 2 गुण घ्या. आता माझ्याकडं हा जो कॅन्डिडेट आहे, या कॅन्डिडेटची जी डिग्री, आता पहा इथं हा बॅचलर ऑफ सायन्स आहे, म्हणजे हा बीएससी. हा कोण आहे, बीएससी, बरोबर आहे, हा बीएससी. या कॅन्डिडेटचे, या बीएससी या कॅन्डिडेटचे याला मार्क पहा या ठिकाणी फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन इथे दिलेले आहे. फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन म्हणजे हा 70% पेक्षा जास्त आहे. म्हणजे हा किती मार्क घेणार इथले, साहजिक आहे याच्यामधले हा 5 गुण हा मिळवणार, इथले 5 गुण मिळवणार, बरोबर आहे. मग प्रथम श्रेणी, आता तो इथले 5 मार्क मिळवतो म्हणजे खाली काहीच नाही मिळणार त्याला. आणि शिफारस केलेल्या पदासाठी आवश्यक असलेल्या शैक्षणिक अर्हतेपेक्षा अधिकची अर्हता. आता हा जो कॅन्डिडेट आहे हा बीएससी, याला अधिकची अर्हता जर पाहिजे असेल तर कोणती पाहिजे, एमएससी, बरोबर आहे. जर तुमच्याकडे एमएससी चं सर्टिफिकेट असेल तर इथं तुम्हाला 2 मार्क मिळून जातील.
परंतु या कॅन्डिडेटकडे एमएससीचं सर्टिफिकेट किंवा एमएससी झालेली नाहीये, एमएससी ही डिग्री झालेली नाहीये, म्हणजे इथं त्याला कुठेही मार्क मिळणार नाही. तर हे पहा किती मार्कापैकी झालं, हे 75 मार्काचं टेट होतं, बरोबर आहे. ही 8 मार्काची तुमची व्यावसायिक अर्हता डीएड बीएड एमएड, आणि ही 7 मार्काची पहा ही तुमची शैक्षणिक अर्हता बीएससी एमएससी बीए एमए हे, आणि यांची जर बेरीज केली तर 7 आणि 8 15, 15 आणि 75 90, म्हणजे 90 मार्कापैकी तुम्ही आत्ताच डिसाईड करू शकता की तुम्हाला मार्क किती पडलेले, बरोबर. 100 पैकी 90 मार्क तुमच्या हातातले, तुमच्या हातातले म्हणजे हे तुमची मार्क लिस्ट सांगणार. आणि यांची जर तुम्ही टोटल केली तर तुमच्या लक्षात येईल, पहा जर तुम्ही टोटल केली तर पहा यांचे लक्षात येईल हे 5 आणि 3 8 झाले, 52.5 आणि 8 तर हे झाले 60.5. किती? 60.5. 60.5 म्हणजे या कॅन्डिडेटला 90 पैकी किती मार्क पडलेत? 60.5. किती पडलेत? 60.5. आता शेवटचे 10 मार्क हेच फक्त कोणाच्या हातामध्ये आहेत? हे आहेत संस्थेच्या हातामध्ये. ज्या ठिकाणी तुम्ही कशासाठी जाल? इंटरव्ह्यू साठी जाल. तर त्यामधले पहा इथं 5 गुण दिलेले आहेत मुलाखतीसाठी, की स्वतःची व्यक्तिमत्व चाचणी वगैरे, संभाषण कौशल्य कसं आहे, म्हणजे रुटीन क्वेश्चन विचारले जातील. अध्यापन कौशल्य कसं आहे? अध्यापन कौशल्यासाठी तुम्हाला काय केलं जाईल, इथं एक पाठ दिला जाईल शिकवायला विद्यार्थ्यांना, आणि ते पाठ दिल्यानंतर तुम्हाला पुन्हा प्रश्न, विषय ज्ञान कसं आहे तुमचं, चिकित्सक ज्ञान कसं आहे, वेगवेगळे प्रश्न विचारले जातील तुम्हाला विषयाशी अनुसरून. त्यानंतर उमेदवाराचं पाठ निरीक्षण या ठिकाणी. आता इथं 2 2 1 म्हणजे इथं हे जे 5 गुण आहेत, 10 गुणांना कसं डिवाइड केले, एक स्वतःची त्यांची मुलाखत, वैयक्तिक प्रश्न किंवा त्या व्यक्तीची पर्सनॅलिटी कशी आहे त्यासाठी 5 गुण दिले जातील. 5 गुणांपैकी जेवढे काही असतील ते दिले जातील. आणि अध्यापन कौशल्यासाठी 5 गुण. मग त्या अध्यापन कौशल्य कसं, त्याचं विषय ज्ञान, त्याला 2 मार्क. त्यानंतर पाठ जे दिलेला आहे त्या व्यक्तीने शिकवलेले डायरेक्ट विद्यार्थ्यांसमोर, त्याला 2 पैकी मार्क दिले जातील. आणि पाठामध्ये त्या व्यक्तीच्या, त्या शिक्षकाच्या पाठामध्ये, लेक्चरमध्ये विद्यार्थ्यांनी कसा रिस्पॉन्स केलेला आहे तर त्यासाठी त्याला 1 मार्क दिलेला जाणार आहे. अशा प्रकारे हे 5 आणि हे 5 असे 10 मार्कापैकी तुम्हाला काय केलं जाईल? मार्क दिले जातील. आता या कॅन्डिडेटला 60.5 हे मार्क 90 पैकी आहेत. आता पुढचे 10 पैकी किती घ्यायचे हे तुमचं ठरवणार कोण? इंटरव्ह्यू. हे कोण ठरवणार? इंटरव्ह्यू. तर अशा प्रकारे आपण विथ इंटरव्ह्यू साठी, म्हणजे विथ इंटरव्ह्यू साठी 100 पैकी 90 मार्क, 100 पैकी 90 म्हणजे 100 मार्कांपैकी आपल्याला 90 मार्कांपैकी किती पडतील हे आपल्या हातामध्ये, किंवा हे आपण आत्ता काढू शकतो, आज काढू शकतो. आणि हे 10च मार्क फक्त कोणाकडे ठेवलेले आहेत? संस्थेकडे ठेवलेले आहेत, त्या शाळेकडे ठेवलेले आहेत, येते लक्षात, किंवा मुलाखत घेणाऱ्यांकडे ठेवलेले आहेत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की एका कॅन्डिडेटसाठी, एका जागेसाठी फक्त 3च कॅन्डिडेट त्या ठिकाणी असणार आहे. तर या ठिकाणी स्पर्धा थोडीशी छोटी झाली असं म्हणू. आणि दुसरी गोष्ट, संस्थेकडे फक्त 10 मार्क ठेवल्यामुळं या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने भरती होणं खूप जास्त अवघड आहे, येते लक्षात. कारण ऑलरेडी तुमचे 90 पैकी मार्क फिक्स किती आहेत, जेवढे काही 90 पैकी मार्क आहेत तुम्हाला, आणि संस्था फक्त तुम्हाला किती मार्क देणार आहे? 10 पैकी मार्क देणार आहे, येते लक्षात. हेच फक्त संस्थेच्या हातामध्ये आहे. तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये विथ इंटरव्ह्यूला मार्किंग कशी, मार्क सिस्टीम कशा पद्धतीने केली जाणार आहे, संस्था कशा पद्धतीने इंटरव्ह्यू घेणार आहे, किंवा संस्था मार्किंग कशी करणार आहे, आपण हे या व्हिडिओमध्ये पाहिलेले. अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शिक्षकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून जास्तीत जास्त शिक्षक या बाबतीत जागरूक राहतील आणि त्यांना आपल्याला, म्हणजे ज्या प्रक्रियेमध्ये आपण आहोत त्या प्रक्रियेबद्दल जास्तीत जास्त माहिती त्यांना म्हणजे मिळेल. म्हणजे आपण अज्ञानात राहायला नको, कोणताही शिक्षक अज्ञानामध्ये राहायला नको. त्यांना हे माहित असायला पाहिजे की आपल्याला जे दिले गेलेले मार्क आहेत ते कुठल्या बेसिसवर दिले गेलेले, येते लक्षात. ठीक आहे, तर ही व्हिडिओ आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.